विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर बघतोय. ग्रामीण महाराष्ट्राचा विकास किंवा रुरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. त्यामधील मागील तासिकेला आपण बघितलं की इकॉनॉमिक पॅरामीटर्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे इकॉनॉमिक पॅरामीटर कोणकोणते आणि त्या इकॉनॉमिक पॅरामीटरच्या साहाय्याने महाराष्ट्रातील असणारा रुरल डेव्हलपमेंट किंवा ग्रामीण भागाचा विकास कशा प्रकारे होऊ शकतो हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक होते त्या घटकांच्या साहाय्याने आपल्याला बघितलं गेलं आहे की इकॉनॉमिक पॅरामीटरच्या साहाय्याने रुरल डेव्हलपमेंट कशा प्रकारे होऊ शकतं हे आपण मागील तासिकेला बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास या टॉपिकमध्ये आपण ग्रामीण विकासाची संकल्पना, त्याबरोबर विकास अर्थ व्याख्या याचाही विचार केला. त्याबरोबर ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाची अर्थ व्याख्या याचाही आपण मागील तासिकेला विचार केला. त्याचबरोबर आपण आता बघतोय की ग्रामीण विकासाचे मापदंड किंवा निर्देशांक किंवा त्याला इकॉनॉमिक पॅरामीटर्स किंवा कोणकोणते पॅरामीटर्स आहे की ग्रामीण विकासाचे मापदंड ठरवण्याचे. त्यामध्ये आर्थिक विकासाचे मापदंड कोणकोणते किंवा ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड कोणकोणते, त्याचबरोबर ग्रामीण विकासाचे सामाजिक असेल राजकीय मापदंड किंवा निर्देशक कोणते त्याचाही विचार केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना असतील, राज्य शासनाच्या प्रमुख विकासाच्या योजना असतील यांचाही आपल्याला विचार करायचा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा चिकित्सक अभ्यास करत असताना कोणकोणत्या महत्त्वाचे ग्रामीण भाग अभ्यासाचे, त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल यांचा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय की ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड, या मापदंडामध्ये कोणकोणते मापदंड आपण मागील तासिकेला बघितलं की सकल राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा दरडोई उत्पन्न असेल म्हणजे किंवा कृषीचा विकास असेल किंवा त्या भागाचे असणारे सुविधा असतील, ह्या सर्व गोष्टींच्या आधारे त्या ठिकाणी आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही याचाही आपण ह्या ठिकाणी विचार केला आहे. आता आपण आज थोडक्यात विचार करत असताना ग्रामीण विकासाचे मापदंड अभ्यासत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अभ्यासली गेली पाहिजे की देशाचा विकास हा त्या असणाऱ्या देशातील ग्रामीण विकास ह्या दोन स्वतंत्र कल्पना आहे. आणि आपण असाही विचार केला होता की देशाचा विकास असेल आणि त्या देशातील ग्रामीण विकास असेल हे एकमेकाशी अंतर्भूत असणाऱ्या अशा दोन क्रिया आहे. जर त्या देशातील ग्रामीण भागाचा विकास झाला तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या देशाचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. पण असाही अर्थ होऊ शकतो की ज्या भागातील देशातील ग्रामीण भागाचा विकासच चांगल्या प्रकारे झालेला नाही आहे. म्हणजे जवळजवळ आपण जर विचार केला भारताच्या बाबतीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 50 ते 60% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणजे 50% जनतेचा किंवा 50% भागाचा ग्रामीण विकासच झालेला नाही आहे. जर त्या ग्रामीण भागाचा विकास चांगल्या प्रकारे झाला तर नक्कीच देशाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आपण असंही बघितलं की जर ग्रामीण भागाच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली तरच ते राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकतं. म्हणजे दोन असणाऱ्या गोष्टी म्हणजे देशाचा विकास असेल किंवा त्या देशाचा ग्रामीण विकास असेल, या दोन्ही संकल्पना हे स्वतंत्र संकल्पना जरी असल्या तरी त्या एकमेकाशी अंतर्भूत आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे आजही आपण जर बघितलं तर आजही विकसनशील देशामध्ये बघितलं तर झपाट्याने विकासाकडे जरी वाटचाल करत असले तरी पण त्यांचा विकास हा एक मर्यादित स्वरूपात राहिला आहे. मर्यादित स्वरूपात याचा अर्थाने म्हणजे असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास त्यांनी सोडून दिलेला आहे. फक्त त्यांचा विकास हा शहरापुरता मर्यादित राहिला आहे आणि शहरापुरता मर्यादित राहिल्यामुळे त्या ठिकाणी या भागाचा विकास किंवा ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला नाही असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपल्याला असं सांगावं लागेल की जरी विकसनशील देश जरी विकासाकडे वाटचाल करत असेल तरी त्यांनी ह्या असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला तर त्यांचा असणारा वेग किंवा विकासाकडे असणारी वाटचाल ही अधिक गतीने किंवा अधिक वेगाने पुढचं वाटचाल चालू राहील असं आपलं म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात शहरापुरता विकास हा मर्यादित न ठेवता तो ग्रामीण भागापुरताही वाढवला गेला पाहिजे किंवा त्याची वृद्धी केली गेली पाहिजे असंही आपल्या या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणून आता त्याच्याही पुढे आपण गेल्यानंतर असा एक विचार येतो की एकूण देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं असलं तर त्याचा ग्रामीण भागाचा वाटा किती आहे ह्याही गोष्टीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर देशाचं सकल उत्पन्नामध्ये ग्रामीण भागाचा वाटा अतिशय कमी असेल तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की त्या भागामध्ये असणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा त्या असणाऱ्या देशामध्ये किंवा त्या असणाऱ्या प्रांतामध्ये ग्रामीण भागाचा विकास
झालेला नाही असं आपण याठी म्हणू शकतो. थोडक्यात ह्या विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत किती पोहोचलेली आहे हे आपल्याला समजवणे गरजेचे आहेत. आता ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान किती उंचावले आहेत, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी कशी आहे त्या ग्रामीण भागातील लोकांची. तर जर त्या ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावलेले असतील किंवा त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असतील, ह्या जर गोष्टी असतील तरच त्या ठिकाणी असणारा ग्रामीण विकास झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ग्रामीण विकास होण्यासाठी किंवा ग्रामीण विकास झाला म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचावलं गेलं पाहिजे, त्यांना नवनवीन असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, वेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. या जर असं विचार केला तर त्याचबरोबर आरोग्य सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा असेल, साक्षरता असेल, जर साक्षरतेमध्ये वाढ झाली किंवा स्त्री साक्षरतेमध्ये वाढ झाली किंवा कृषी क्षेत्रामध्ये झालेला विकास असेल, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान असेल किंवा दळणवळणाच्या सुविधा असतील, रस्ते असेल किंवा रेल्वे मार्गाचे जाळे असतील, ग्रामीण भागातील जनतेसाठी होणारे भांडवल असेल किंवा पतपुरवठा असेल वेगवेगळ्या बँकांमार्फत दिला जातो, किंवा सामाजिक सुरक्षितता असेल किंवा स्वच्छता असेल किंवा ग्रामीण जनतेचा राजकीय राजकारणामध्ये प्रक्रियेत सहभाग असेल, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर असं आपल्याला म्हणू शकतो की त्या देशातील ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही हे ठरवावं लागतं. म्हणजे जर या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या असतील, या ठिकाणी जर त्या मिळालेल्या असतील, तर आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. जर या गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या नसतील किंवा या ठिकाणी त्या गोष्टींचा, उदाहरणार्थ आरोग्य सुविधा नाही आहे, शैक्षणिक सुविधा नाही आहे, त्या ठिकाणी साक्षरतेचं अतिशय प्रमाण कमी आहे, स्त्री साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी आहे, कृषी क्षेत्रात कुठल्या प्रकारचं वापर नाही, वंश परंपरागतप्रमाणे असताना कृषी क्षेत्राचं चालू आहे, म्हणजे ह्या गोष्टी त्या ठिकाणी असतील तर आपण कसं म्हणू शकतो की त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. जर या सुविधा त्या ठिकाणी जर प्राप्त झाल्या, या ठिकाणी जो बदल झाला तरच आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागाचा विकास झाला हे आपल्याला ठरवावं लागेल. आता विकास ही संकल्पना फक्त एका आर्थिक घटकाशी मर्यादित चालत नाहीत. एका आर्थिक घटकाशी महत्त्वाची म्हणजे काय, तो आर्थिक घटक नाही आहे, त्याबरोबर त्याचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय घटक असतील, सामाजिक घटक असेल किंवा एक वेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकास असेल, तर त्यासाठी आपल्याला या आर्थिक घटकाचाच विचार करून चालणार नाही, तर त्यासाठी वेगळ्या घटकाचा विचार करावा लागणार. आता एक उदाहरण बघूया आपण की पंजाबचे आर्थिक उत्पन्न चांगले आहे. जरी पंजाबच्या उत्पन्न चांगले असले तरी अमर्त्य सेन असे म्हणतात की यांना पंजाबपेक्षा केरळचा जास्त विकास झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला म्हणायचं आहे की जर ग्रामीण भागाचा विकास चांगल्या प्रकारे झाला असेल तरच त्या प्रांताचा किंवा त्या राज्याचा किंवा त्या राष्ट्राचा विकास चांगल्या प्रकारे होतो, असं याच्यावरून आपल्याला ठरवू शकतो. आता हे हाच ग्रामीण भागाचा विकास कसा झाला आहे किंवा कमी प्रमाणात झाला आहे किंवा कोणत्या घटकांच्या आधारे कमी प्रमाणात झाला किंवा कोणत्या घटकाच्या भागामध्ये कमी झालेला नाही आहे, यासाठी आपल्याला काही आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय मापदंड किंवा इकॉनॉमिक पॅरामीटर्स दिलेले असतात. या पॅरामीटर कोणते ते आपण बघणार आहोत. आता थोडक्यात ग्रामीण विकासाचे मापदंड अभ्यासत असताना, इकॉनॉमिक पॅरामीटर अभ्यासत असताना आपल्याला पहिला बघितलं आपण मागील तासिकेला सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ग्रामीण भागाचा वाटा किती आहे, म्हणजे एकूण राष्ट्राचं उत्पन्नाचा विचार केला तर एकूण राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये ग्रामीण भागाचा वाटा किती आहे त्याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. ग्रामीण भागातील व्यक्तींचे दरडोई उत्पन्न किती आहे, म्हणजे ग्रामीण भागातील दरडोई लोकांचे उत्पन्न जर वाढले तर त्याचा सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. किंवा त्याही पण नंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी कशा आहेत. जर ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या नसेल तर त्या आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाला रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या असतील तर त्या संधी प्राप्त झाल्या असतील तरच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. आता नवनवीन कृषी तंत्रज्ञान असेल किंवा नवनवीन पद्धती असेल, कृषी विकास झाला असेल, तर हा कृषी विकास कसा झाला, हा कृषी विकास होत असताना त्या ठिकाणी कृषी विकास नक्की बदल झाला आहे का नाही, जर बदल झाला असेल तर कसा बदल झाला आहे, उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे का नाही, कृषी उत्पन्नामध्ये घट झाली आहे की नाही, याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या भागामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधांचा विकास झाला आहे, ग्रामीण भागातील वित्तपुरवठ्याची सुविधा निर्माण झाल्या आहे, दारिद्र्यरेषेची रेषा कशी आहे, ऊर्जेचा वापर कसा आहे, असे प्रमुख मापदंड हे ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड आहे. या मापदंडाच्या सहाय्याने ग्रामीण विकास झाला आहे किंवा नाही आपण हे ठरवू शकतो.
म्हणजे या गोष्टीला यस नोच्या साह्याने उत्तर देऊ शकतो. कृषी विकास झाला यस नो. वाहतुकीत दळणवळणाच्या सुविधा प्राप्त आहे किंवा नाही नाही. ग्रामीण भागातील वित्त पुरवठ्याची सुविधा निर्माण झाली आहे का नाही. दारिद्र्य रेषेखाली किती प्रमाणे. ऊर्जेचा वापर कशा प्रकारे होतो. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंड आपणही ठरवू शकतो. आता त्यानंतर पहिल्यांदा बघूया वाहतूक आणि दळणवळणाची सुविधा. आता चांगली वाहतूक आणि दळणवळण याचाच अर्थ जर सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल म्हणजे जर एखाद्या भागामध्ये, एखाद्या प्रांतामध्ये, एखाद्या प्रदेशामध्ये आपण विचार करत असो, जर त्या ठिकाणी चांगली वाहतूक असेल, दळणवळण असेल, यंत्रणा असेल, तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू की शाश्वत आर्थिक विकास राखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावली गेली पाहिजे. आता ग्रामीण भागामध्ये आपण जर गेलो तर ग्रामीण भागामध्ये वाहतूक असेल, दळणवळणाची सुविधा किती आणि कशा प्रकारे उपलब्ध आहे त्यावरून त्या भागाचा विकास अवलंबून असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दळणवळणाच्या सुविधा प्राप्त झाल्या असतील तर नक्कीच त्या ठिकाणी त्या भागाचा विकास अवलंबून असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ रस्ते असेल, रेल्वे असेल, हवाई असेल, जलमार्ग असेल, ही झाली वाहतुकीची साधनं. याचबरोबर टपाल सेवा असेल, दूरध्वनी असेल, भ्रमणध्वनी असेल, इंटरनेट सेवा असेल व दळणवळणाची साधने असतील, हे ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे सर्व ह्या गोष्टी असतील वाहतूक आणि दळणवळणाच्या, जसे रस्ते, रेल्वे मार्ग महत्त्वाचे, त्याचबरोबर दळणवळणाच्या सुविधाही महत्त्वाच्या असतील. म्हणजे त्यामध्ये दूरध्वनी असेल, भ्रमणध्वनी असेल किंवा इंटरनेट सुविधा असेल, ह्या जर सुविधा चांगल्या प्रकारे त्या ग्रामीण भागात पोहोचल्या असतील तर नक्कीच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्यांचा विकास झाला आहे. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला 2018-19पर्यंत म्हणजे 3,01,267 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची जाळे ग्रामीण भागामध्ये निर्माण केली होती. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झाले होते. आता ग्रामीण भागाच्या विकासाला जर चालना मिळायची असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. अशा प्रकारे जर रस्त्यांची जाळे चांगल्या प्रकारे त्या ग्रामीण भागात निर्माण झाले तर नक्कीच त्या ठिकाणी त्या विकासाला चालना मिळू शकते. आणि त्या मानाने रेल्वे मार्गाची जाळे तसेही महाराष्ट्रामध्ये कमी आहेत असं आपल्याला माहिती आहे. आता राज्यातील एकूण लोहमार्गाची लांबी जर बघितली तर किती आहे, 6,199.44 किलोमीटर आहे. म्हणजे ती भारताच्या एकूण लांबीच्या फक्त 9.1% इतकीच महाराष्ट्रामध्ये लोहमार्गाची लांबी आहे असं आपण म्हणू शकतो. आता कोकण किनाऱ्यालगत जलवाहतुकीची सुविधाही कमी आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा हवाई भागामध्ये उत्पादन होणारा नाशवंत माल, कृषी माल तातडीने निर्यात होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हवाई वाहतुकीची सुविधा निर्माण होणे गरजेचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये जर जास्तीत जास्त ग्रामीण भागातील उत्पादित होणारा नाशवंत माल असेल, म्हणजे दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असेल, भाजीपाला असेल, असा वेगवेगळ्या प्रकारचा नाशवंत माल असेल, तो तातडीने किंवा कमी कालावधीमध्ये बाजारपेठेपर्यंत पोहोचवायचा असेल, म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने पोहोचवायचं असेल तर त्याला हवाई वाहतुकीची गरज असते. मग ही हवाई वाहतूक जर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असेल तर किंवा मध्यवर्ती ठिकाणं असेल तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे जर ह्या ठिकाणी ही योजना या प्रकारची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी आपण विकास झाला असं आपण म्हणू शकतो. आता त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की परराज्यातील अनेक जिल्ह्यातील सुविधा उपलब्ध नाहीत, परंतु त्याचा ग्रामीण भागाच्या विकासावर नक्कीच त्याचा परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे. आता ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दळणवळणातील डाकसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता अनन्यसाधारण महत्त्व म्हटलं असेल तर डाकसेवेला महत्त्व दिलं गेलं होतं, परंतु आज ज्या इंटरनेटच्या युगामध्ये किंवा आजच्या आधुनिक युगामध्ये जर आपण विचार केला तर डाकसेवापेक्षा इंटरनेट सेवा असेल, दूरध्वनी सेवा असेल किंवा भ्रमणध्वनी सेवा असेल, मोबाईल सेवा असेल, ह्याही अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून जर बघितलं तर 11,507 डाक कार्यालय, 35,442 टपाल पेट्यांची सुविधा आहे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये 2018-19मध्ये 44,89,00,000 दूरध्वनी तर 1,310.85 लाख भ्रमणध्वनीची नोंदणी झाली आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाहतुकीच्या दळणवळणाच्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. इंटरनेटचे सक्षम जाळे निर्माण झाले असून आणि ग्रामीण भागात पुरेसे उपलब्ध नाहीत. म्हणजे थोडीशी अजूनही ग्रामीण भागामध्ये आपण इंटरनेटच्या सुविधा पाहिजे तेवढ्या प्रमाणात देऊ शकलो नाही. त्यामध्ये वाढ किंवा सक्षमता आणण्यासाठी ग्रामीण विकास आणि महत्त्वाचं आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर या गोष्टी त्या ठिकाणी झाल्याच पाहिजे असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच एखाद्या ग्रामीण भागामध्ये वाहतूक असेल, दळणवळणाची साधने असेल, किती उपलब्ध आहे त्यावरून त्या भागाच्या विकासाचा अंदाज आपल्याला येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. आता ग्रामीण भागातील वित्त पुरवठ्याची सुविधा.
आता तर थोडक्यात पुढचा आपल्याला बघायचं की वित्त पुरवठ्याची सुविधा त्या भागात होऊ शकते का? जर त्या भागामध्ये वित्त पुरवठ्याची सुविधा निर्माण झाली असेल तर आपण म्हणू शकतो की त्या भागाचा विकास झाला आहे. परंतु त्या भागामध्ये वित्त पुरवठ्याची सुविधा नसेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की त्या ठिकाणी त्याचा विकास झाला आहे. म्हणजे शाश्वत शेती असेल किंवा अशाश्वत शेती असेल त्यावर आधारित उद्योगधंद्यांना ग्रामीण भागामध्ये बँका किंवा वित्त पुरवठा करण्यास तयार होत आहेत का नाही? म्हणजे जर त्या ठिकाणी असणाऱ्या शेती असेल किंवा शेतीवर आधारित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे असतील, या उद्योगधंद्यांना तिथे ग्रामीण बँका पतपुरवठा किंवा वित्तपुरवठा करण्यास तयार आहेत किंवा नाहीत. तर असतील तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या ठिकाणी विकास होतोय. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या पतसंस्था असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, जर त्या करत नसतील तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की त्यांचा विकास झालेला. अशाच प्रकारे ह्या अशा प्रकारच्या ठिकाणी जर असेल तर भांडवलाच्या अभावामुळे ह्या ग्रामीण भागाच्या किंवा या विकासाला खीळ निर्माण होऊ शकते असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात खाजगी वित्त पुरवठ्यावर सावकारी फोफावत असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्याचाही विकास प्रामुख्याने ग्रामीणच्या भागाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असेल तर ग्रामीण भागातील बँका वित्त पुरवठा चांगल्या प्रकारे करणाऱ्या असल्या पाहिजे. जर त्या ठिकाणी खाजगी वित्त पुरवठादार असेल किंवा सावकार असेल तर यांच्यातून निर्माण होणाऱ्या ग्रामीण भागातून उत्पन्न हे त्यांच्याच पदरी पडते. मग थोडक्यात आपल्याला असं विचार करायचा आहे की ग्रामीण भागात वित्त पुरवठ्याची सुविधा कशी आहे. जर त्या वित्त पुरवठ्याची सुविधा ही कमी व्याजदर असेल, त्या ठिकाणी बँक असेल, वित्त पुरवठा करणाऱ्या चांगल्या प्रकारच्या शासकीय संस्था असतील तर नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्या भागामध्ये खाजगी बँका असतील, सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील किंवा सहकारी सोसायटी असतील यांचे सक्षम जाळं असलं पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी विकास चांगला झाला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 2018-19मध्ये ग्रामीण भागात बँकांची 3135 स्वतंत्र कार्यालय कार्यरत होती आणि म्हणजे जर बघितलं तर 2,27,938 सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात आपण विचार केला तर ह्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी ग्रामीण भागातील वित्त पुरवठ्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ग्रामीण भागामध्ये योग्य वेळी आवश्यक प्रमाणामध्ये वित्त पुरवठा झाला असेल तरच त्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळते हे आपल्याला माहिती आहे. जर त्या भागामध्ये विशिष्ट वेळेला जर वित्त पुरवठा झाला नाही तर त्या ठिकाणी त्या ग्रामीण विकासाला नक्कीच खीळ बसते असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठ्याची सुविधा अतिशय महत्त्वाची. वित्त पुरवठ्याची सुविधा चांगल्या प्रकारे झाली तर त्या ठिकाणी असताना ग्रामीण भागाचा विकास होतो असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात ग्रामीण भागाच्या विकासाचे मार्ग देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं एक मापदंड असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. आता दारिद्र्य रेषा. आता ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जनतेचे प्रमाण किती हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या ग्रामीण भागामध्ये, एखाद्या खेड्यामध्ये, एखाद्या ग्रामीण भागामध्ये, एखाद्या मोठ्या शहरामध्ये ग्रामीण म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जनतेचं प्रमाण किती यावरून त्या भागाचे विचित्र स्पष्ट होते. म्हणजे जीवनाच्या मूलभूत गरजा, किमान गरजा भागवणे न येणे म्हणजे दारिद्र्याची व्याख्या साधी सोपी आहे की जर मानवाला, त्या असणाऱ्या कुटुंबाला, त्या असणाऱ्या व्यक्तीला जर त्याच्या किमान मूलभूत गरजाही भागवता येत नाही तर त्याला आपण दारिद्र्य असे म्हणतो. अशी एक समस्या आहे. परंतु ज्या समाजामधील एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजापासून वंचित राहू शकतो त्याला आपण दारिद्र्य म्हणतो. म्हणून ज्या समाजाची माहिती मिळवण्यासाठी एक प्रमाणित मर्यादा किंवा दारिद्र्याची संकल्पना वापरली जाते, कुटुंबाचा उपभोग्य बाबीवरील खर्चाचा आधार घेऊन ती रेषा तयार केली जाते. आता भारताचा जर विचार केला तर 2011-12 या देश पातळीवर ग्रामीण भागामध्ये दरडोई उत्पन्न 816 रुपये तर ग्रामीण भागासाठी दरडोई उत्पन्न 1,000 अशी मर्यादा निश्चित केली होती. आता आपल्या महाराष्ट्रासाठी बघूया. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दरडोई 967 तर ग्रामीण नागरी भागामध्ये दरडोई 1,126 निश्चित करण्यात आली होती असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. महाराष्ट्रामध्ये 2011-12च्या मोजणीनुसार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जनतेचे प्रमाण 24.2% तर नागरी भागात हेच प्रमाण 9.1% आहेत. यावरून आपल्याला ग्रामीण भागाच्या कमी झालेल्या विकासाची कल्पना नक्कीच या ठिकाणी मिळू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता याच पुढं ऊर्जेचा वापर कसा झाला. आता पुढचा एक शेवटचा पॉईंट आहे की ऊर्जेचा वापर. आता ऊर्जेचा वापर करत असताना किती आहे यावरून त्या विकासाचे अनुमान करता येते. म्हणजे शहरी भागातील ऊर्जेचा वापर आणि ग्रामीण भागातील ऊर्जेचा वापर प्रचंड तफावत असते. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जातो, ग्रामीण भागामध्ये तेवढा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही. म्हणून ज्या ठिकाणी दरडोई ऊर्जेचा वापर किती आहे यावरून त्या भागाच्या विकासाचे अनुमान आपल्याला काढू शकतो. म्हणजेच भारतामध्ये दरडोई विजेचा वापर हा 784 युनिट एवढा आहे
तर तोच महाराष्ट्रात दरडोई विजेचा वापर हा 1083 युनिट आहे. असं असलं तरी भारताच्या आणि फक्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विचार करता विजेचा वापर अत्यल्प म्हणजेच फक्त फक्त 74 युनिट एवढा आहे. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे आणि इतर व्यवसायांचे प्रमाण हे अत्यल्प आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागामध्ये जर आपण विजेचा वापर वाढला तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की नक्कीच त्या ठिकाणी असणाऱ्या विजेचा म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ज्या कृषी व्यवसायावर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आधारित आहे त्या ठिकाणी पुरेशी विद्युत उपलब्ध नाही आहेत. म्हणजे असं आपल्याला माहिती आहे की आजही आपण बघितलं गेलं की ज्या कृषी व्यवसाय महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय 50% शेती अवलंबून आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जनता ही 50% कृषी व्यवसायावर अवलंबून आहे आणि त्या कृषी व्यवसायाला पुरेशी वीज उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळेच ऊर्जेचा वापर हा नाही. म्हणजे थोडक्यात आपण विचार करतो की त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागाचा विकास झालेला नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच फक्त महाराष्ट्रीयांचाच विचार केला तर महाराष्ट्रातील 41,928 गावांपैकी 41,618 गावांना विद्युत पुरवठा झाला आहे. तसेच 42.20 लाख कृषी पंपांना विद्युत पुरवठा केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. परंतु शहराच्या मानाने दरडोई विजेचा वापर फारच कमी आहेत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ऊर्जेचा वापर हे एक विकासाचे मापन चांगले परिमाण आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ग्रामीण भागाच्या मागासलेपणावर आपण प्रकाश टाकता येऊ शकतो. थोडक्यात ऊर्जेचा वापर किती झाला यावरून आपण अनुमान काढता येऊ शकतो. हे आपण ठरलं झालं तरीही प्रचंड मोठ्या प्रमाणावर तफावत आहे ते आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजेच आपण याचाही विचार केला आहे. परंतु विचार करत असताना ऊर्जेचा वापर कसा प्रमाणकारक होऊ शकतो याचाही आपण या ठिकाणी विचार केला. ग्रामीण भागाच्या मागासलेपणाचाही प्रकाश आपण त्या ठिकाणी टाकला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाच्या आर्थिक मापदंड कसे आहेत या आर्थिक मापदंडाच्या सहाय्याने कशाप्रकारे आपण मोजमाप करू शकतो की आर्थिक विकास झाला आहे किंवा नाही झाला आहे. जर आपण येस नो टाईप विचारलं की या ठिकाणी या प्रकारच्या सुविधा आहे तर आपण म्हणू शकतो की कृषी विकास झाला आहे, दळणवळणाच्या सुविधा आहेत, दारिद्र्याखाली असणारं प्रमाण असेल, ऊर्जेचा वापर कसा झाला आहे, या प्रत्येक गोष्टी याविषयी आपण जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे आर्थिक विकासाचे मापदंड किंवा ग्रामीण विकासाचे मापदंड आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, आपण वरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढील तासिकेला पुन्हा नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.